नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आजचा दिवस खूपच खास होता। आज आपल्या गावामध्ये जे त्रिपुरा राज्याचे राजकारणी आहेत आणि महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्माजी आले होते। येस गाईज, तेही थेट हेलिकॉप्टरमध्ये झुक 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 झुक। खूपच भारी ॲटमॉस्फिअर होता गाईज। आमच्या घराच्या अगदी जवळच ते उतरले, त्यामुळे आम्ही सगळे त्यांना पाहण्यासाठी गेलो होतो। जशी त्यांची एंट्री झाली तशी लोकांची गर्दी वाढायला लागली। राज्यपालांचे स्वागत आपल्या आदिवासी संस्कृतीच्या पारंपरिक तारपा नृत्याने आणि मोठ्या उत्साहाने करण्यात आलं। आपली संस्कृती आली, आपली परंपरा पाहून खरंच खूप अभिमान वाटला आणि त्यांचं नृत्य खरंच अभिमानास्पदच होतं। स्वागत वगैरे करून झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली। आप कार्य करते जाओ उतने कम है। ये आदिवासी बंधु कभी किसी से कुछ डिमांड नहीं करते, बहुत ही भोले बंधु, जो इनको मिल गया उसमें सुखी है। अगर कुछ छानसं भाषण दिलं। त्या भाषणामध्ये ते बोलले, एक डॉक्टर बनना, एक इंजीनियर बनना, एक पुलिस बनना ये बुरी बात है, पर एक अच्छा नागरिक बनना बहुत अच्छी बात। मला खूप पटली ही गोष्ट आणि मला खूप आवडली। अगदी बरोबर बोलले सर। तुम्हीच बघा, जर माणसाकडे माणुसकीच नसेल तर ती डिग्री शिग्री काय कामाची, सांगा बरं। खूप सारी भाषणं वगैरे झाली। त्याने भाषणामध्ये आश्वासन वगैरे दिलं आणि भाषण वगैरे करून कार्यक्रम समाप्त झाला आणि ते निघण्यासाठी निघाले। ते करून आणि अनाउन्समेंट झाली, कोणीही जायचं नाही जेवल्याशिवाय। मागे मंडपामध्ये जेवणाची सोय केली होती म्हणून सगळ्यांनी धावा मारल्या। आय गसा फार बेसा मटणाचा सांग रस्सा भेटेल खाया सगळ्याला पला आहे बघा कसे धावतात जेवणासाठी। धाव मारली, सगळ्यांनी लाईनी बिनी केल्या। लाईनी करून गर्दी पण वाढत होती बाई। बघितलं आणि मटार होते, बटाटे होते, मस्त जेवण होतं। भाव सा ये इकडे जेव। बस आज के लिए इतना ही। फॉलो फॉर मोर। बाय बाय, सी यू, टाटा।